नमस्कार मित्रांनो, प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज मी न्यूमरिकचा UPS कसा चालू करायचा आणि कसा बंद करायचा ह्याबद्दल आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती देणार आहोत. मित्रांनो, माझ्या बऱ्याचशा मित्रांनी मला ह्या व्हिडिओच्या संदर्भात मागणी केली होती, त्याच्यामुळं मी आज ही व्हिडिओ तयार करत आहे. मित्रांनो, जरा थोडासा उशीर लागला व्हिडिओ टाकण्यासाठी, त्याच्याबद्दल मला माफी असावी, कारण की मला बाकीच्या जे कामं चालू होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर मित्रांनो, आत्ता मी व्हिडिओ टाकत आहे, तर व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल आणि माहिती देखील आवडेल ही मी इच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो, चला आपण आता पाहूया की न्यूमरिकचा UPS चालू कसा करायचा आणि बंद कसा करायचा. म्हणजे चालू असलेला UPS आपल्याला जर काही टेक्निकली काम करायचं असेल तर बंद कसा करायचा, आणि बंद असलेला UPS चालू कसा करायचा आणि चालू असलेला UPS बंद कसा करायचा हे व्हिडिओ पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता चला आपण पाहूया. तर मित्रांनो, इथं तुम्हाला ही आपलं UPS दिसतं. ओके. तर मित्रांनो, बंद करताना तुम्हाला सर्वप्रथम स्टॉप की, ही 3 नंबरची स्टॉप की आपण दाबणार आहोत. ओके, दाबली, स्टॉप झाला. आता त्याच्यानंतर आपण हा नको घ्यायला, आता आपण हा UPS घेऊया. ओके. आता ही 3 नंबरची आपण की दाबतो. पहा, 3 नंबर की दाबली आणि हे स्विच, हा नॉब, स्विच नॉब आपण बंद करू. झाला, UPS बंद झाला. दिसतोय का? 0 व्होल्टेज झालं. आता हाच UPS आपण चालू कसा करायचा हे पाहणार आहोत. ओके. बंद करण्याची प्रोसेस समजली असेल आपल्याला. तर आता हा UPS चालू कसा करायचा. सर्वप्रथम मित्रांनो, हा ऑन करायचा, स्विच ऑन करायचं. त्यानंतर हे स्टार्टचं की प्रेस करायचं, स्टार्ट. ओके. इंडिकेशन आलेत का चेक करायचं. आणि UPS करताना चालू करताना फार गडबड करायची नाही मित्रांनो, कारण की बरेचसे आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे जे किट असतात ते एक चालू झाले पाहिजे. थोडंसं रेस्ट घ्यायची. आता चला, 2 नंबर स्टार्ट क्लिक केले. आता ही 4 नंबरचा लोडवर UPS आपण टाकूया. ओके. ही 4 नंबरचं की आहे. ओके, टाकला. UPS आता चालू झाला. अशा पद्धतीने UPS न्यूमरिकचा चालू करण्याची प्रोसेसचा व्हिडिओ आपण पाहत आहात. तसेच बंद कसा करायचा तो देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजला असेल. आणि मी इतर कुणाला जर माहिती हवी असेल किंवा कुणाला अडचण येऊ नये म्हणून इथं मी प्रोसेस पण टाकलेली आहे. चालू कसा करायचा, बंद कसा करायचा, अलाराम कसा रिसेट करायचा, इथं मी वरती लिहून ठेवलेलंच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.